मनोज जरांगे यांनी आवाहन करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी काही मागण्या केल्यात। मराठा आरक्षणासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। पाहूया। मुंबईमध्ये आझाद मैदान येथे काय मागण्या आहे? आरक्षण ओबीसीतून मराठ्याला ओबीसीतून आरक्षणासाठी इथं आलोत मुंबईमध्ये। काय अजून तुमच्या मागण्या आहेत? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय इथला एकही मराठा समाज गावाकडे जाणार नाही। जरांगे आता काही क्षणामध्ये येतील। या अगोदर पण आंदोलन झालं होतं, पण तेव्हा आश्वासन दिलं होतं की तुमच्या मागण्या पूर्ण होतील, पण अद्यापही झालं नाही। गेल्या वेळेस सरकारने मराठा समाजाला खोटं आश्वासन देऊन मनोजदादाची फसवणूक केली आहे, पण या वेळेला खरं आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। काय सांगाल? आपण या ठिकाणी आलेला आहेत, येथे आलेला आहेत, काय सांगाल? मराठ्यांना आम्हाला आरक्षण पाहिजे। गोरगरिबांच्या लेकरांसाठी मागण्यासाठी आम्ही आझाद मैदान येथे आलो आहोत। मनोज दादा जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो मराठ्याला मान्य राहील। मागे देखील एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं, पण तेव्हा पूर्ण झाले नाही झालं। आम्ही वाशीपर्यंत आलो होतो, ते आमची मागणी पूर्ण झालेली नाही। आता जे आमचं ओबीसीतलं आरक्षण राहिलंय ते देवेंद्र फडणवीसला देतील अशी आम्ही आज अपेक्षा करतो। काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत, टोपी देखील घातलेली आहे, काय सांगाल? आरक्षण पाहिजे म्हणून इथं आलो माजगाव तालुक्यातून। कारण ज्यावेळेस ओबीसी मधून आरक्षण द्यायचं देखील आलेला होता, तेव्हा वाशीमध्ये अडवणूक झाली होती। हो गर्दी होती तेव्हा सांगितलं होतं मागण्या पूर्ण होतील। होते म्हणले होते होते म्हणले होते आरक्षण। तुम्ही बोला, काय सांगाल? काय म्हणलो? या ठिकाणी आलेला आहेत, मागण्या पूर्ण होतील? हो होतील, होच लागतंय। आता गेल्या बारीला कोपऱ्याला गुळ लावून माघारी वाट लावून दिल्यात। आता गेल्या बारी सारखं या बारीला करू द्यायचं नाही। आरक्षण घेतल्याशिवाय गावकड जायचं नाही। काही होईल आरक्षण घेऊनच गावकड, आरक्षण घेऊनच गावकड जायचे। 1 महिना लागेल, 15 दिवस लागतील, आरक्षण घेऊनच गावकड जायचे। आजचा दिवसच आहे हा. हा आजचा दिवसच आहे. नाही, उपोषणला दादासोबत आम्ही इथं बसूत, आंदोलन नाही करणार, पण उपोषणासाठी बसूत आम्ही दादासोबत। हा मराठा आंदोलकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या, कार्यकर्त्यांची भूमिका बघितली। मराठा आंदोलनाचं महाकवरेज आपण जय महाराष्ट्रावर बघतोय। भगवं वादळ मुंबईत येऊन ठेपलंय। नजर जाईल तिथवर मराठा आंदोलक दिसतायत। आझाद मैदान तर खचाखच भरलंय, पण हे आझाद मैदान सुद्धा या मराठ्यांना सामावून घेण्यात कमी पडतंय। इतक्या मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आले आहेत। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी शुभम उमाळेकडून। शुभम, शुभम, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? सौरभ, आपण बघू शकतो व्यासपीठाजवळ मनोज आहे उपस्थित, आपला कर्मचारी, आणि सोबतच मी आता आझाद मैदानाच्या बाहेर आहे। इकडचं चित्र देखील असंच काहीसं आहे, कारण की आझाद मैदान हे मेट्रोच्या कामं असल्यामुळे कुठे येतोय। सौरभ, आवाज येतोय मला? माझा आवाज येतोय? हो हो, पूर्ण कर सौरभ, आवाज पूर्ण येतोय? कर। येस येस सौरभ, परिस्थिती आझाद मैदानाची अशी आहे की पूर्ण भगवमय झालंय। त्यासोबत मुंबई देखील अशाच पद्धतीने दिसून येत आहे। सध्या मी आझाद मैदानाच्या समोर जे मुंबई महानगरपालिकेचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आहे। इकडचं दृश्य मी तुला दाखवू इच्छितो कशा पद्धतीने या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या उपस्थित आहेत, कारण की आझाद मैदान हे पूर्णतः आता क्षमतेच्या बाहेर झालेलं आहे। लाखोंच्या संख्येने सध्या या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहेत। भगवं वादळ जे आहे ते मुंबईमध्ये धडकलेलं आहे। माझ्या सोबत देखील आता या ठिकाणी काही मराठा बांधव आहेत, पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघू शकतो अशाच पद्धतीने काहीशी परिस्थिती जी आहे ती दिसून येत आहे। अर्थातच पूर्ण रस्त्यावर हे गाड्या ज्या आहेत त्या दिसून येत आहेत। नजर जाईल तोपर्यंत या ठिकाणी जे आहे सगळीकडे मराठा बांधव जे आहेत ते दिसून येत आहेत, आणि सोबतच पूर्ण परिसर आणि रस्ते जे आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। रस्ते जे आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। आझाद मैदानाच्या बाहेर देखील तशाच पद्धतीने गर्दी। आपल्यासोबत काही मराठे आहेत बोलण्यासाठी। दादा, काय सांगशील, कशी परिस्थिती आहे? तू कुठून आला? मी नाशिक मधनं आलेलो। आता तुम्ही बघता पूर्ण आझाद मैदान तट भरलेलं आहे, आणि आता रस्ते, मुंबईचे रस्ते सुद्धा बंद झालेले। आणि पाटलांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, जोपर्यंत पाटील सांगत नाही तोपर्यंत आम्हाला मुंबई सोडायची नाहीये। जोपर्यंत पाटीलांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई एकही मराठा सोडणार नाही।
58 मराठा मोर्चे या मराठा समाजाने शांततेत काढले आणि आता जरांगे पाटलांनी म्हणले की मुंबईला या. पण कालपासून मी कुठेतरी बघत आहे गृहमंत्र्यांनी काहीतरी पोलीस प्रशासनावर दबाव टाकलेला दिसत आहे. पोलीस प्रशासन वाटेल तसा सहकार्य मराठा समाजाला करत नाही. कारण की रात्री सर्व मराठा समाजाने बघितलं जे मराठा समाजाच्या गाड्या येत होत्या ते वेगळ्या दिशेने वळवून कुठंतरी मराठ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहे. पण मराठे थांबणार नाहीत. मराठे ओबीसी मधूनच आरक्षण घेणार. बोला एक मराठा. दादा तुम्हाला एक प्रश्न करेन मी की जरांगेंनी सांगितलेलं आहे माझ्या आदेशाशिवाय मुंबई सोडू नये. तुमची काय भूमिका आहे यावर? तुम्ही काय करणार आहात? खरंच समाज बांधवांनी माझी एकच विनंती आहे की मुंबई सोडली नाही पाहिजे. कारण की हे जे सरकार आहे हे झोपीचं सोंग घेत आहे. या जे सरकारना कालपासून बघतो आम्ही. कारण की समाजाला कुठलाही त्यांनी इथं मान दिला नाही आणि कुठंही त्यांना रात्रीपासून कुठं पाणी नाही, कुठं नाश्ता नाही, कुठं इथं जे पोलीस प्रोटेक्शन अशी वागणूक देते की त्यांना वाटतं की हे समाज मुंबईतून कसा बाहेर जाईल आणि कसा मोडीत हे आंदोलन निघेल असं त्यांचा सतत प्रयत्न चालू आहे. पण मराठा समाज इथून हलणार नाही. इथं आम्ही आमचा प्राण गेला तरी मुंबई सोडणार नाही. मेलो तरी चालते. सौरभ बघू शकतो प्राण गेलं तरी मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीने मराठा बांधव या ठिकाणी बोलत तर आहेत. जरांगेंनी देखील अशाच पद्धतीने आव्हान जे आहे ते मराठा बांधवांसाठी केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दृश्य दाखवतो. सीएसटी रोड जे मुंबई महानगरपालिकेच्या कालचा बाजूचा जो परिसर आहे आझाद मैदानाच्या बाहेर देखील भगवा वादळ जे आहे सौरभ दिसून येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहे मराठ्यांच्याच गाड्या आहेत. मराठा मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सोबतच आपण समजा मेट्रो सिनेमाच्या चौकाच्या दिशेला समजा बघितलं तर शेवटपर्यंत आपल्याला पूर्ण भगवा वादळ जे आहे तेच दिसून येत आहे या ठिकाणी. अर्थातच बघायला गेलं तर मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि जोपर्यंत आता सरकारची भूमिका जी आहे स्पष्ट होत नाही तोपर्यंत जिथपर्यंत मराठ्यांना त्यांचं आरक्षण मिळत नाही किंवा त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ते याच ठिकाणी थांबणार आहेत असं जरांगेंनी देखील सांगितलेलं आहे. आणि सोबतच सर्व मराठा जे बांधव आलेले आहेत त्यांची देखील अशाच पद्धतीने भूमिका आहे. पोलीस प्रशासन जे आहे ते देखील सतर्क आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे. बघू शकतो मुंबई पोलीस ही देखील या ठिकाणी दिसून येत आहेत कशा पद्धतीने सतर्क आहेत सगळे. सोबतच बघू शकतो टेम्पो आहेत या ठिकाणी. टेम्पोच्या वर देखील मराठा बांधव बसलेले दिसून येत आहेत. अर्थातच आझाद मैदान हे फुल झालेलं आहे. तुडुंब भरलेलं आहे आझाद मैदान. त्यामुळे आझाद मैदानाच्या बाहेरची परिस्थिती काय आहे ही थेट आपण बघू शकतोय जय महाराष्ट्रावर. सोबतच या ठिकाणी काही मराठा बांधव जे आहेत ते अजून देखील आपल्यासोबत बोलायची विनंती जी आहे ते करत आहेत. दादा काय म्हणणं आहे आपलं? महाराष्ट्र शासनाने आज ह्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल तात्काळ घ्यावी जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा जीव हा आमच्यासाठी लाखाचा पोशिंदा आहे. त्यांचं हयात राहणं फार महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलाचं उपोषण सर्व महाराष्ट्र शासनाच्या संबंधित लोकांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा. आज रोजी आम्ही बीड जिल्ह्यातून आलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने आमची पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली नाही. अगर शौचाची सुद्धा सोय केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल घ्यावी व आम्हाला न्याय द्यावा. ओबीसी आम्हाला आरक्षण मिळावं ही तमाम मराठा युवा आहात तुम्ही. समजा आरक्षण मिळतं आहे तुमचं भलं होईल पिढ्यानपिढ्या भलं होईल यावर काय विचार? याच्यासाठीच आम्ही इथं आलो आहे. कालपर्यंत सरकारला असं वाटत होतं की पब्लिक लय झालं तर 50,000 येईल. त्यांना इतकी पब्लिक येईल याची अपेक्षा सुद्धा नव्हती. पण अपेक्षा आता तुम्ही बघू शकता सर्वतून की पब्लिक किती आहे. अर्थातच बघू शकतो सौरभ अटल सेतू असेल किंवा वाशीचा ब्रिज असेल या ठिकाणी देखील मोठं ट्रॅफिक जाम जे आहे ते झालेले दिसून येत आहे. येणारा प्रत्येक ट्रेन मधनं मराठा बांधव येत आहे. कोणतीही लाईन असो पश्चिम मार्ग असो हार्बर मार्ग असो किंवा मध्य रेल्वे असो तिन्ही मार्गांवरनं मराठे सध्या आझाद मैदान या ठिकाणी पोहोचत आहेत. खरं तर मराठ्यांची एवढी मोठी संख्या बघून सरकारला कुठेतरी विचार करावा लागणार आहे. सोबतच बैठका ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री या ठिकाणी आहेत सह्याद्री अतिथीगृहावर. नेमकं सरकारकडनं कोण येणार? उपसमिती जी नवीन गठीत केलेली आहे यामधनं कोणी येतं का? राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा मग उदय सामंत असतील जे महत्वाचे मंत्री उपसमितीवर नेमण्यात आलेले आहेत त्यामधनं कोणी या ठिकाणी बोलायला येतं का हे पाहणं महत्वाचं असेल. अर्थातच परवानगी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे. पण मात्र जरांगेंनी या ठिकाणी उपोषणाची हाक देखील दिलेली आहे. उपोषण सुरू देखील केलेलं आहे. पण मात्र
आता जरांगेंनी असं सांगितलेलं आहे की मी सांगितल्याशिवाय कोणीही मुंबई सोडू नये, कोणीही आझाद मैदान सोडू नये. त्यामुळे संध्याकाळचं नेमकं चित्र काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा मी दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत जमलेले आहेत सर्व मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी जमलेले दिसून येत आहेत. आणि अर्थातच या ठिकाणी आरक्षणासाठी मागणी करण्यासाठी जे आहेत सगळ्या ठिकाणी पोहोचलेले दिसून येत आहेत. सौरभ, इकडचं चित्र जे आहे ते पूर्णतः भगवमय झालेलं दिसून येत आहे. अगदी शेवटपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मराठा बांधव दिसून येत आहेत. आणि यामुळे कुठेतरी सरकारला विचार करावा लागेल, जेवढे मराठा आमदार असतील किंवा मराठा मंत्री या सत्तेवर असतील त्यांची देखील भूमिका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की बीड मधले असतील, संभाजीनगर मधले असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी पाठिंबा आपला दर्शवलेला आहे. पण मात्र मुंबईमध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळते का हे पाहणं गरजेचं असणार आहे. सोबतच ज्यावेळेस जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये आगमन झालं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाच्या ज्या आमदार होत्या सना मलिक, त्यांनी त्यांचं स्वागत देखील केलं होतं. आणि सोबतच आंदोलनासाठी जे आहे स्वागत करणं हा कुठेतरी एक इशारा जो आहे तो देखील एक वेगळा दिसून येतो. कशा पद्धतीने 2 ते 3 दिवस झाले हे सर्व मराठा बांधव आपापल्या घरातून, आपापल्या गावातून, आपापल्या मतदारसंघातून या ठिकाणी निघालेले. झोप नाही, पाणी नाही, चांगलं जेवण देखील नाही, तरी देखील यांच्यातली ताकद आपण बघू शकतो, तरी देखील यांच्यातला उत्साह आपण बघू शकतो. कारण की एकच मागणी मराठ्यांसाठी, एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना मागील 2 वर्षांपासून मराठे साथ देताना दिसून येत आहेत. आणि अशामध्ये समजा बघायला गेलं तर आज पुन्हा एकदा मागच्या वेळेस आपण बघू शकतो वाशीपर्यंत त्यांना थांबवण्यात आलं होतं. पण आता मात्र मुंबईमध्ये जरांगे पाटील पोहोचले दिसून येत आहेत. आणि अशामध्ये त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा इथे आहेत. सौरभ, शुभम, निर्धार आपण बघतोय मराठा आंदोलकांचा. जरांगे जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्ही मुंबईत ठाण मांडून बसू, आम्ही इथून अजिबात हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पण आज 5:30 पर्यंतच परवानगी आहे. नेमकं काय होतंय बघावं लागेल. जरांगे देखील काय आवाहन करतात मराठा आंदोलकांना हे सुद्धा पाहावं लागेल. शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल.